नमस्कार मित्रांनो, मी रीमा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करते। तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी, जो तुम्हाला खूप 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 फायदेशीर ठरणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, जराही स्किप करू नका। खूप महत्त्वाची बातमी देणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये। जसं की व्हिडिओला मी लगेच सुरुवात करते, तुमचा जास्त वेळ वाया न घालवता, कारण व्हिडिओचा थंबनेल बघतानाच तुम्हाला कळलं असेल की मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती माहिती देणार आहे। तर खूप महत्त्वाची माहिती आहे, लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ जरा पण स्किप करू नका आणि त्यातली माहिती नीट समजून घ्या। तर मी आता तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती आपले लाडके मुख्यमंत्री यांनी जी योजना आणली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, माझी लाडकी बहीण योजना, ह्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर त्याबद्दल एक नवीन अपडेट आलाय, नवीन माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। तर अन्नपूर्णा योजनेची अट काय आहे, त्याची पात्रता काय आहे, हे देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओ जाता जाता सांगून जाणार आहे। तर त्या घोषणेमध्ये असं सांगण्यात येत आहे की दिवाळी निमित्त आपल्या भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईल बक्षीस देणार आहे। तर ह्या बाबतीतले अपडेट काय आहेत, ह्यामध्ये काय नवीन घोषणा केलेली आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे, ही आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर जराही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत की मी ही स्क्रिप्ट तयार केली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्हाला पूर्णतः माहिती मिळावी ह्यासाठी मी सगळी स्क्रिप्ट रेडी केली आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सर्व माहिती देणार आहे। तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की काय माहिती आहे, काय प्रोसेस आहे ते सर्व काही कळून जाईल ह्या व्हिडिओमध्ये। तरी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी घोषणा केलेली आहे की बहिणींना मोबाईल बक्षीसमध्ये, गिफ्टमध्ये किंवा भेटवस्तू म्हणून दिवाळी निमित्त मिळणार आहे। तर याची काय प्रोसेस आहे, काय प्रोसिजर आहे, ती सगळी मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला हे तर माहिती आहे की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपयाप्रमाणे दर महिन्याला आपल्याला मिळणार आहेत। तर काही बहिणींच्या अकाउंटला ते मिळाले सुद्धा, कोणाला 2 हप्ते मिळाले, कोणाला 3 मिळाले। माझ्या स्वतःच्या अकाउंटला टोटल 3 हप्ते आलेले आहेत। सुरुवातीला आले 3000 रुपये आणि आता 4 दिवसापूर्वी आले 1500 रुपये, म्हणजे 4500 प्रमाणे 3 हप्ते माझ्या अकाउंटला आलेले आहेत। तर काही बहिणींच्या अकाउंटला 3 हप्ते आलेले आहेत। पण दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीजेची भेट म्हणून आपले लाडके मुख्यमंत्री आपल्याला एकूण 5 हप्ते देणार आहेत, म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता देखील आपल्याला ऑक्टोबर मध्येच मिळणार आहे, एकूण 3000 रुपये। मग ही आपल्याला दिवाळी निमित्त भाऊबीज ही भेट आपल्याला मिळणार आहे। तर ज्या बहिणींना आजपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाहीये किंवा एकही रुपया त्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये, त्या बहिणींनी घाबरायची काहीच गरज नाहीये। त्या बहिणींना एकत्र 5 हप्ते एकूण 7500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत या ऑक्टोबर महिन्यामध्ये। तर या ऑक्टोबर महिन्यात एकूण 5 हप्ते, ज्यांना अजिबात म्हणजे आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाहीये, त्यांना एकूण 5 हप्ते जमा होणार आहेत। माझ्या काही बहिणींना 3 हप्ते मिळाले, जसं की मला मिळाले, काहींना 4 मिळाले, काहींना एकत्र 5 सुद्धा मिळालेले आहेत। तर ह्यामध्ये म्हणजे ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण पैसे जमा होणार आहेत। आणि 4था आणि 5वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा, हे मिळून 2 हप्ते एकत्र आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत दिवाळी निमित्त। तर आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केली आहे की सर्वांना दिवाळी निमित्त भाऊबीजेची भेट म्हणून 4था आणि 5वा हप्ता एकत्र त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आजपर्यंत अशाही माझ्या खूप बहिणी आहेत की ज्यांना एकही हप्ता आलेला नाहीये किंवा एकही रुपया त्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये। तर अशा बहिणींना एकत्र 7500 रुपये एकूण 5 हप्ते ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। महत्त्वाची घोषणा बीडमध्ये त्यांनी सभेमध्ये केलेली होती। तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा ही घोषणा केलेली की बहिणींना भाऊबीजेसाठी एकूण 2 हप्ते 3000 रुपये ॲडव्हान्समध्ये त्यांच्या खात्यात जमा होणार, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे एकत्र ऑक्टोबर महिन्यातच, म्हणजे नोव्हेंबरचे सुद्धा ऑक्टोबर बरोबर ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होणार, ही देखील त्यांनी घोषणा केली होती। विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्याआधी हे पैसे सर्व बहिणींच्या अकाउंटला जमा होणार आहेत। तर आपल्याला तर माहिती आहे की टोटल 5 हप्ते आतापर्यंतचे आपल्याला मिळणार आहेत, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबर पर्यंतचे 5 हप्ते आपल्याला ऑक्टोबर मध्येच मिळणार आहेत। पण सर्व बहिणींना वर्षाला 9 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत।
म्हणजे महिन्याला 1500 प्रमाणे दर वर्षाला आपल्याला एकूण 9 हप्ते म्हणजे 13,500 रुपये वर्षाला आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही माहिती अजितदादा पवार, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत आपल्याला दिलेली आहे। तर पत्रकार परिषदेसाठी एकूण 35,000 कोटी मंजुरी झालेली आहे। म्हणजे ज्या बहिणींना, ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना जे ते दर महिन्याला जे हप्ता देतात लाडकी बहीण योजनेअंतर्गत, तर त्याचे मिळून टोटल 35,000 कोटी हे मंजूर झालेले आहेत, अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केलेली आहे। आता आपण वळत आहोत ह्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या पॉइंटकडे की मोबाईल गिफ्टचं काय, त्यासाठी काय प्रोसिजर आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपली पात्रता काय असली पाहिजे। तर ती जी घोषणा केलेली आहे की मोबाईल ज्या भगिनी राज्य ग्रामीण अभियानात कार्यरत आहेत अशा भगिनींनाच मोबाईल भेट म्हणून मिळणार आहे, अशी घोषणा झालेली आहे। अशी ह्या घोषणेमध्ये म्हणजे राज्य ग्रामीण अभियानात ज्या बहिणी म्हणजे टोटल 2,400 2400 बहिणी महाराष्ट्र कोकण जिथल्या एकूण 2400 बहिणी ज्या कार्यरत आहेत राज्य ग्रामीण अभियानात, त्या बहिणींना मोबाईल भेट म्हणून देणार आहेत। म्हणजे सध्या तरी आपण ज्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ज्या आपल्याला जे हप्ते मिळत आहेत त्या सर्वच महिलांना मोबाईल मिळणार आहे असं नाहीये। म्हणजे ही त्यांनी अजून तरी घोषणा ह्या बाबतीत केलेली नाहीये। हा, भविष्यात ते अशी घोषणा करू शकतात आणि देऊही शकतात। ज्याप्रमाणे आता ज्या नवीन आपल्याला योजनेचा लाभ मिळतोय सर्व भगिनींना, स्टुडंटना, म्हणजे शिकणाऱ्या मुला-मुलींना, त्याप्रमाणे फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला त्याचा लाभ मिळू शकतो किंवा अशी घोषणा आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करूही शकतात। पण सध्या तरी त्यांनी हीच घोषणा केली आहे की ज्या राज्य ग्रामीण योजनेअंतर्गत महिला कार्यरत आहेत त्या 2400 महिलांना मोबाईल भेट म्हणून देणार आहेत। आणि त्यासाठी काय पात्रता आहे, काय प्रोसिजर आहे याची घोषणा किंवा माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाहीये। आणि जशी त्याबाबतीत काही माहिती मिळेल तर मी त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी नक्की शेअर करेल। तर आता मिळालेल्या माहितीनुसार फक्त एवढंच कळलंय की राज्य ग्रामीण अभियानात ज्या महिला कार्यरत आहेत एकूण 2400 महिला, त्या महिलांना मोबाईल भेटवस्तू म्हणून दिवाळीला मिळणार आहे। आणि आपण आपल्यासारख्या ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सरकार काहीतरी नवीन स्कीम घेऊनच येईल की कारण या नवीन योजना सरकार काढत आहे आपल्या फायद्यासाठी। तर फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपल्याला अशा अजून काही योजना येतीलच, तर मी त्या सुद्धा तुमच्याशी शेअर करेल, तुम्हाला त्यासाठी सुद्धा स्पेशल नवीन व्हिडिओ काढेल। हा, मात्र मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या अकाउंटला पैसे आले का आणि आले तर किती हप्ते आले। आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांना गॅस सिलेंडरचे पूर्ण पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होणार, ही देखील घोषणा सरकारने केलेली आहे। म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत, ज्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, त्या महिला देखील आता अन्नपूर्णा गॅस योजनेमध्ये पात्र ठरतील। ह्याच्या पात्रता काय आहेत आणि या मुख्यमंत्री अन्नपूर्णा ही जी योजना आहे म्हणजेच की ज्या प्रकारे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे त्या महिला आपोआपच म्हणजे ऑटोमॅटिकली अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतात। ही पहिली अट झाली। म्हणजे जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली पात्र झाल्या। दुसरी मुख्य अट म्हणजे गॅस कनेक्शन हे महिलांच्याच नावी असावं। जसं की मी जास्तच खुश आहे कारण माझ्या घरचं गॅस कनेक्शन माझ्या नावाने आहे, त्यामुळे हा लाभ देखील मला होतच आहे आणि पुढेही होणार आहे। तर गॅस कनेक्शन महिलांच्या नावी असणं गरजेचं आहे। तसंच तिसरी आणि मुख्य अट म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन मार्च 2024च्या अगोदरचं असावं। म्हणजे नवीन कनेक्शन नसावं, मार्च 2024च्या अगोदरचं जर तुमचं गॅस कनेक्शन असेल आणि गॅस कनेक्शन घरच्या महिलेच्या नावाने असेल तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ नक्कीच घेऊ शकता। आणि शेवटची आणि मुख्य अट ही आहे की तुमचं कनेक्शन समजा HPचं आहे, भारतचं आहे, आणखी अदर कुठल्या गॅस सिलेंडरचं आहे तर तिकडे तुम्ही KYC केलेली असावी, तुमची KYC झालेली असावी। म्हणजे तुमचे हे जे आहे मी लिहून ठेवलेलं आहे ह्या ज्या सगळ्या अटी तुमच्या जर योग्य असतील, बरोबर असतील तर तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हाल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल।
तर मला माझ्या खात्यात तर 800 रुपये जमा झालेले आहेत. 803 रुपये मला माझे अन्नपूर्णा गॅस योजनेअंतर्गत माझ्या खात्यामध्ये 803 रुपये जमा झालेले आहेत. तुमचे झालेत का नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्यासाठी मी तुम्हाला अटी पण सांगितलेल्या आहेत. त्या अटीत जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या योजनेचा देखील लाभ मिळेल. आणि जर ह्या सगळं असून देखील तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील अन्नपूर्णा गॅस योजनेचे, तर तुम्ही जाऊन एकदा तुमच्या गॅस ऑफिसमध्ये KYC करून घ्या. तुमची KYC झाल्यावर लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे येतील. झाली की नाही मग ही दिवाळी महिलांची आनंदमयी आणि सुखमय दिवाळी. तर ह्या बाबतीत सरकारचे मी मनापासून धन्यवाद करते की आम्हा महिलांना एवढा मोठा सपोर्ट केला तुम्ही. ह्या वर्षाची आमची दिवाळी आनंदी होते ती तुमच्यामुळे. तर मग तुमच्याकडनं मिळालेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गतच्या या सिलेंडरमध्ये मी करणार गोडधोड मस्त मस्त पदार्थ. त्या बाबतीत तुमचे मनापासून धन्यवाद. आणि ही योजना तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. कारण ह्या योजनेमध्ये मला तर फायदा झाला आहे आणि माझ्यासारख्या भरपूर महिलांना देखील फायदा झाला असेल. तर तुम्ही देखील सरकारचे धन्यवाद दिलेच पाहिजे. तर मला असं वाटतं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती स्पष्टपणे आणि स्वच्छ भाषेत सांगितली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि माझ्या चॅनलमध्ये जाऊन चॅनल हिस्ट्री चेक करा. त्यामध्ये मी तुम्हाला ह्याच व्हिडिओ सोबत कॉमेडी शॉर्ट्स सुद्धा शेअर करते. ते सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे माहिती सोबत थोडं हसतही राहा. म्हणजे तुम्हाला थोडंसं माहितीचे आपण मिळवतोच, पण थोडा हसत राहा, खात राहा, मस्त राहा. हा माझा फंडा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय.